गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी शिवानी पाटील युताएस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। कालच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा 2020 जी 1 महिन्यांवर आलेली आहे त्याच्याबद्दल स्ट्रॅटर्जी काय असावी त्याची माहिती बघितलेली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर लेक्चर संपल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा। मला आशा आहे की त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। ओके, तर आपण जसं की परिक्रमा मॅगझिनची सिरीज सुरू केलेली आहे, त्यामध्ये आपण जानेवारी मधील पृथ्वी परिक्रमा यशाची परिक्रमाचं सर्व मॅगझिन कंप्लीट केलेलं आहे आणि आता आपण फेब्रुवारीचं मॅगझिन कंप्लीट करत आहोत। या 2 दिवसात हेही मॅगझिन कव्हर होईल। जर तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईन किंवा यूपीएससीची तयारी करत असाल, आता 1 महिन्यांवर ह्या एक्झाम आलेल्या आहेत, तर आपण याआधीही इंडिया इयरबुकची पूर्ण लेक्चर सिरीज याआधी अपलोड केलेली आहे, तीही तुम्ही बघून घ्या। म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्ससाठी वेगळं काही करायची गरज नाही भासणार। त्यामध्ये मी सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, त्यामुळे इंडियन इयरबुकची पूर्ण सिरीज तुम्ही पहिला पाहून घ्या। ओके, तर चला तर मग आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। तर आजचा टॉपिक आहे डिजिटल इंडिया। तर आपल्याला माहीतच आहे, आपले प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जुलै 2015 पासून या स्कीमची सुरुवात केलेली आहे। तर या अंतर्गत देशातील गरीब आणि वंचित लोकांना विकासात्मक, सर्वव्यापक आणि सहज उपलब्ध होईल अशा तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंपूर्ण बनवणे हा डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। आणि सामान्य भारतीयांचा सर्वांगीण विकास आणि सशक्तीकरण हा प्रमुख विचार डिजिटल इंडियाच्या केंद्रस्थानी करण्यात आलेला आहे। ओके, तर भारतातील गतिमान आयटी उद्योग वेगाने वाढत आहेत आणि सन 2017-18 मध्ये भारताच्या आयटी उद्योगाची एकूण कमाई $167 अब्ज तर निर्यात $125 अब्ज होती। तर डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत देशाची ओळख डिजिटल म्हणून करण्यात आलेली आहे आणि डिजिटल पायाभूत सुविधा करणे, सेवा वितरित करणे आणि रोजगार व उद्योजकांना प्रोत्साहन देणे यांसारखे विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत। ओके, तर डिजिटल ओळख हा घटक डिजिटल इंडिया कार्यक्रमातील विविध उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक मानला जातो आणि त्यासाठी आधार सेवेमार्फत देशातील सर्व नागरिकांना बायोमेट्रिक पद्धतीतून विशिष्ट क्रमांक दिला जातो आणि विविध शासकीय नागरिक कल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग देखील होतो। ओके, तर डिजिटल सही किंवा ई सही ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आवश्यक आहे आणि विश्वासार्हता आणि प्रमाणता हे डिजिटल सहीचे बलस्थान आहे। आयटी कायदा 2000 मुळे याला कायदेशीर आधारही मिळालेला आहे आणि आता डिजिटल सही सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्लिकेशन्सनाही जोडली गेलेली आहे। त्यामुळे आधार क्रमांक असलेली व्यक्ती आपल्या कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी करू शकते आणि या सहीमध्ये व्यक्तीची माहिती देखील गोपनीय ठेवली जाते। ओके, तर डिजिटल सेवांसाठी पायाभूत सुविधा ही डिजिटल इंडियाची खास गरज देखील आहे आणि त्यासाठी भारत नेट कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उच्च वेगाने इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी यासाठी देशातील सुमारे 2.5 लाख ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क देखील तयार करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत। आणि त्याचबरोबर नॅशनल नॉलेज नेटवर्क ही काय संकल्पना आहे, तर देशातील संशोधनाने विकसित करण्यात आलेली ही व्यवस्था आहे आणि त्याद्वारे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात माहितीचे आदान-प्रदान सुकर व्हावे यासाठी ही व्यवस्था कार्य करते आणि त्याच्या माध्यमातून ऑनलाईन चर्चा, शिकवणी वर्ग आणि प्रात्यक्षिके इत्यादी कार्यक्रम देखील घेतले जातात आणि याचा आता ह्या लॉकडाऊनमध्ये खूप उपयोग झालेला आहे। मुलांना ऑनलाईन शिक्षण प्रणाली वगैरे आता या अंतर्गत वापरली जाते। ओके, तर GI क्लाउड मेघराज, तर ही यंत्रणा जी आहे ती ई सेवा वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विकसित केलेली आहे आणि याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपलब्ध करून देणे शक्य झालेले आहे। तसेच ई स्वाक्षरी हा एक सहज, सोपा, विश्वसनीय व सुरक्षित पर्याय असून त्यात ई कागदपत्रांचे जतनही केले जाते। डिजिटल रॉकर, ई फायलिंग, फायनान्शियल सेक्टर तसेच बँक आणि टपाल कार्यालयांमध्येही खाते उघडणे यामुळे सोयीचं झालेलं आहे।
वाहन चालन परवाना नूतनीकरण देखील आपण करू शकतो, तसेच वाहनांची नोंदणी करू शकतो, जन्म मृत्यू व जात प्रमाणपत्र इत्यांसाठी देखील ई स्वाक्षरी उपयोगात आणली जात आहे. ओके, तर तसेच त्यानंतर प्रभावी प्रशासनासाठी देखील डिजिटल इंडिया कार्यक्रमाची खूप महत्त्वाचा उपयोग झालेला आहे. तर तो कसा, तर जनधन आधार मोबाईल अर्थात थेट लाभ हस्तांतरणासाठी 3 प्रभावी पर्याय म्हणून जनधन बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक याकडे पाहिलं जातं. तसेच या तिन्ही सेवांना एकत्रित जोडून गरिबांच्या बँक खात्यांमध्ये विविध योजनांचे लाभ थेट जमा करण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आलेली आहे. आणि डिजिटल भरणा करण्याच्या नव्या पद्धतीमुळे अर्थव्यवस्थेला वेगळीच कलाटणी देखील मिळालेली आहे या अंतर्गत. तसेच भारत इंटरफेरन्स ऑफ मनी, भीम, रुपे डेबिट कार्ड इत्यादींसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित देखील नवीन पर्याय सर्वसामान्यांना अगदी सहजपणे वापरता येण्यासारखे झालेले आहेत. त्या अंतर्गत आजच्या घडीला पैसे पाठवणे, कर भरणे, सेवा शुल्क भरणे इत्यादींसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. तसेच रोजगार, व्यवसाय व सक्षमीकरणासाठी देखील डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा खूप यूज झालेला आहे. तर विविध सरकारी योजना तसेच सेवांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला सहजपणे माफक दरात उपलब्ध व्हावा यासाठी 3.6 लाख डिजिटल सेवा वितरण केंद्रांचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. ओके, तर भारतातील प्रत्येक कुटुंबातील कमीत कमी एका व्यक्तीला तंत्रज्ञान साक्षर बनवण्याचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मोहीम आणि प्रधानमंत्री दिशा या योजना देखील सुरू केलेल्या आहेत. ओके, या डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा उपयोग करून ग्रंथालयांचा देखील डिजिटल करण्यात आलेले आहे. तर तो ग्रंथालयांचा डिजिटल प्रवास कशा प्रकारे आहे ते आपण इथे थोडक्यात बघणार आहोत. तर शैक्षणिक साधन संपत्ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल ग्रंथालय हे प्रभावी साधन आहे. ओके, तर सन 2000 मध्ये सुरू झालेला डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया म्हणजेच DIL म्हणजेच भारतातील विविध ग्रंथालयांमधील दुर्मिळ पुस्तकांचा डिजिटल स्वरूपात संग्रह करण्यात आलेला आहे. आणि या अंतर्गत सर्व महत्त्वाचे साहित्यिक, कलाविषयक आणि शास्त्रीय कार्य संग्रहित करून ते डिजिटल स्वरूपात जतन करणे आणि भावी पिढ्यांसाठी ते निशुल्क उपलब्ध करून देणे यासाठी DIL प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ओके, तर भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाद्वारे सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प आता भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रालयाकडून देखील चालवला जात आहे. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू या संस्थेकडूनही DILचे यजमानपद मिळालेले आहे. ओके, तर इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क म्हणजेच INVLNet म्हणजे काय, तर हे गुजरात विद्यापीठात स्थित विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGCचे स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र आहे. ओके, तर मार्च 1991 मध्ये हा प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि हा प्रकल्प सुरुवातीला इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्सने म्हणजेच आयुकाने सुरू केलेला होता. ओके, त्याची माहिती मी इथं तुम्हाला राईट करून दिलेली नाही आहे, मी फक्त हे तुम्हाला थोडक्यात सांगते. हे फक्त ऐकून तुम्ही लक्षात ठेवा, फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे नॉलेजसाठी मी तुम्हाला हे इथे सांगत आहे. ओके, तर 1996 मध्ये स्वतंत्र आंतरविद्यापीठ केंद्र म्हणून देखील आयोगा अस्तित्वात आलेला आहे. आणि विद्यापीठांची ग्रंथालय आधुनिक करण्याचे काम या प्रकल्पांतर्गत केले जाते. आणि ग्रंथालयांना आणि देशातील माहिती केंद्रांना वेगवान डेटा नेटवर्कद्वारे जोडले देखील गेलेले आहे. ओके, त्यानंतर शोधगंगा हे नेमकं काय आहे, तर 1 जून 2009च्या UGCच्या अधिसूचनेनुसार विद्यापीठातील संशोधकांनी प्रबंध आणि निबंध इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. आणि जगभरातील शैक्षणिक समुदायाला ते वाचायला मिळावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आणि INVLNetने या निबंध व प्रबंधनासाठी शोधगंगा हा डिजिटल साठा देखील तयार केलेला आहे. ओकेच, म्हणजे आपण त्याला निर्माण केलेला आहे असं देखील म्हणू शकतो. ओके, तर नॅशनल लायब्ररी फॉर इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरी कंटेंट म्हणजेच NLIST हे UGC इन्फोनेट डिजिटल लायब्ररी कॉन्स्ट्रियम, INVLNet आणि
इन्डेस्ट IDCT कॉन्सोर्टियम IT दिल्ली यांच्याकडून संयुक्तपणे राबवले जाते आणि विद्यापीठे, तंत्रज्ञान संस्था आणि महाविद्यालयांमधील संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात याद्वारे माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच यू शोध सिंधू, तर ही कन्सेप्ट काय आहे तर UGC इन्फोनेट डिजिटल लायब्ररी मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच 15,000हून अधिक मूळ लेख जे संपदस्थांचा आढावा घेतलेले साहित्य, अनेक प्रकाशक, समीक्षीकरणाचा मूळ स्रोत तसेच प्रमाण साहित्य इत्यादी ई शोध सिंधूवर उपलब्ध आहे. तेथून ते आपण जर आपल्याला हवं असेल तर अवेलेबल करू शकतो. ओके. तसेच नॅशनल डिजिटल लायब्ररी, तर माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञानाद्वारे नॅशनल मिशन ऑफ एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी प्रकल्पांतर्गत केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाने नॅशनल लायब्ररी उभारण्याचे कार्य IIT खरगपूरकडे सोपवलेले आहे आणि त्याद्वारे विविध संस्थांकडे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती एकत्रित केली जात आहे आणि संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी ज्ञानाचा मोठा साठा निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. ओके. आता या सर्वांमुळे आधार नवभारताचा डिजिटल मार्ग म्हणून देखील ओळखला जातो. तर ते कशा प्रकारे, तर भारतात सर्वोच्च न्यायालयाने आधारला घटनात्मक मान्यता दिल्यामुळे शिधा योजना, मनरेगा, पहल, शिष्यवृत्ती अशा योजनांमध्ये असणारे दलाल, बनावट लाभार्थी, खोटी नावे वगळणे इत्यादी बाबी देखील शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे गेल्या 3 वर्षांमध्ये सरकारी योजनांवरील 90,000 कोटी रुपयांची बचत झालेली आहे. तर यामुळे जागतिक बँकेच्या अंदाजानुसार आधार सर्व सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी देखील वापरला गेल्यास दरवर्षी सरकारच्या 11 अब्ज डॉलरची बचत देखील होऊ शकणार आहे. आणि वंचितांना सक्षम करणारी ही एक व्यवस्था या नात्याने आधार देशातील गरीब जनता आणि पर्यायाने भारताचेही भविष्य बदलणारे ठरणार आहे. आणि यामुळेच आधारमुळे विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि सहज पोहोचू शकतात. ओके. तर सर्वोच्च न्यायालयाने आधार प्रकरणी दिलेल्या निकालामुळे भारताचा डिजिटल राष्ट्राच्या दिशेने प्रवास देखील होत आहे. तसेच सोबतची माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या उपाययोजनांमुळे भारतीयांचा डिजिटल व्यवहारांवर विश्वास देखील वाढलेला आहे. आणि सध्या देशात 122 कोटी लोकांकडे आधार क्रमांक असून त्यामुळे भारत डिजिटल क्रांतीच्या दिशेने अग्रेसर होत आहे. आणि जगातील सर्वात मोठा एकीकृत बायोमेट्रिक ओळख क्रमांक प्रकल्प असलेला आणि जगातील 1/6 लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घटनात्मक वैधता कायम ठेवतानाच आधार हेतू एखादे टेहाळणीसाठीचे आयुध असा नाही, तर तसेच व्यक्तीच्या खाजगीकरणाचाही यामुळे भंग होत नाही असा निर्वाळा न्यायालयाने दिलेला आहे. ओके. तर परत एकदा सांगते की जगातील सर्वात मोठा एकीकृत बायोमेट्रिक ओळख क्रमांक प्रकल्प असलेला आणि जगातील 1/6 लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घटनात्मक वैधता कायम ठेवतानाच आधार हेतू एखादे टेहळणीसाठीचे आयुध असा नाही, तसेच व्यक्तीच्या खाजगीपणाचाही यामुळे भंग होत नाही असा निर्वाळा न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे आधार ओळख क्रमांकाला पर्याय नसून समाजातील वंचित उपेक्षित घटकांना सक्षम करण्याचा तो उत्तम मार्ग आहे, हे सुद्धा न्यायालयाने नमूद केलेले आहे. ओके. तर ही सर्व थोडक्यात माहिती होती डिजिटल इंडियाची. जर तुम्हाला याबद्दल काही सजेशन, शंका वगैरे असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच जर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. यामुळे आम्ही रोज जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तसेच मी परत एकदा सांगते, ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम नेक्स्ट मंथमध्ये आहे त्यांच्यासाठी मी इंडिया इयरबुकचे पूर्ण लेक्चर सिरीज अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला करंट अफेअर्ससाठी वेगळं काही करायची गरज भासणार नाही. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्हाला जर या लेक्चरची PDF हवी असेल तर तुम्ही आमच्या द यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरून देखील डाउनलोड करू शकता. ओके.